श्री स्वामी समर्थ. कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष हस्तरेखा वास्तू यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या साप्ताहिक व्याख्यानमालेत मी मेधा भंडारकवठेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे चंद्रग्रहण आणि कुंभ राशीतील पंचग्रह युती आणि वक्त्या आहेत डॉक्टर सौ सुवर्णा सुत्रावे मॅडम. तसं बघायला गेलं तर सुवर्ण मॅडमचं नाव आपल्या ज्योतिष क्षेत्रात खूप मोठं आहे. त्यांचा परिचय सर्वांना आहेच आणि त्यांचे अभ्यासपूर्ण लेख आपण सर्व नेहमीच वाचतो, त्यामुळे त्या सर्वांना सुपरिचित आहेत. तरीही त्यांची आज एक छोटीशी ओळख करून देते. डॉक्टर सुवर्णा सुत्रावे यांनी फलज्योतिष अभ्यास मंडळ पुणे येथे वाचस्पती ही पदवी घेतली. त्यानंतर त्या गेली 12 वर्षे ज्योतिष क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी रत्नशास्त्र, अष्टकवर्ग, टॅरो या सर्व विषयांचा अभ्यास केलेला आहे. त्यांचे 2 पुस्तकं प्रकाशित झालेत. एक ज्योतिष शलाका आणि ज्योतिष दर्पण या पुस्तकांनाही लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. भाग्य संकेत, ग्रहबोली, ग्रहवेद आणि ज्योतिषज्ञान या दिवाळी अंकात त्यांचे गेली 8 वर्षापासून विविध विषयांवर लेख प्रसारित होत आहेत. सुवर्णा मॅडम यांना विविध स्पर्धेमध्ये पारितोषिके मिळालेली आहेत. मित्र राष्ट्र गौरव, साहित्य गौरव, ज्योतिष गौरव या पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. सुवर्णा मॅडम यांच्या ऑनलाईन कार्यशाळा नेहमीच चालू असतात. त्यामध्ये वैदिक ज्योतिष आणि ॲडव्हान्स आणि बेसिक ज्योतिष, तसेच आरोग्य, गोचर, विवाह कार्यशाळा आणि शिक्षण आणि करिअर कार्यशाळा या चालू असतात. सुवर्णा मॅडमचे 3रे पुस्तक मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी आता प्रकाशनाच्या मार्गावर आहे आणि ज्योतिषशास्त्राचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी सुवर्णा मॅडमनी कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष या YouTube चॅनलवर दर गुरुवारी विविध तज्ञांचे निशुल्क व्याख्यान आयोजित केले आहे. तर आता आपल्याला आपल्या सुवर्णा सुत्रावे मॅडम मार्गदर्शन करतील. धन्यवाद मेधाताई, तुमचे आभार. नमस्कार. नमस्कार सर. एक मिनिट. नमस्कार, सर्वांचे स्वागत. कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष या प्लॅटफॉर्मवर आपण सर्वजण विविध विषयांवर वेगवेगळे वक्ते हे बोलवतच असतो. आज 3 मार्चला येणारे चंद्रग्रहण यामध्ये बऱ्याच लोकांची शंका कुशंका आहेत. त्याचबरोबर कुंभ राशीमध्ये येणारी पंचग्रही युती याबाबत देखील युट्यूबवर बरेच चॅनल येत आहेत आणि त्यावर विविध लोक थोडंसं भरकटून घालतायत. तर ज्योतिषशास्त्र हे शास्त्र आहे, सायन्स आहे, त्यामागचा गणिती अभ्यास आपण करतो. त्यामुळे एक तडळ किंवा ढोबळ मानाने विश्वास न करता शास्त्र म्हणून आपण त्याचा विचार करूया आणि त्या संबंधातच मी आज थोडे मला जे समजले आहे ते तुम्हा सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करते. सर्वप्रथम अमावस्या आणि पौर्णिमा याला हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे. याच्याबरोबरच दिवस आणि रात्र हे चंद्र आणि सूर्याबरोबरच त्यांच्या परिवलनाबरोबरच भ्रमणाबरोबरच होतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती. तर साधारण 12 पौर्णिमा आणि 12 अमावस्या या वर्षामध्ये येताना दिसतात आणि या 30 महिन्यांच्या चंद्रकलाबरोबर 15-15 दिवस 2 पक्षांमध्ये शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असे विभागणी झालेली आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि शुक्ल पक्षाच्या नंतर शेवटी पौर्णिमा येते आणि कृष्ण पक्षाच्या शेवटी ही अमावस्या तिथी येते. आणि अमावस्या तिथीला चंद्र आणि सूर्य हे जवळ असतात, म्हणून अमा म्हणजे जवळ असणे असं आपण म्हणतो. हे शास्त्रीय कारण आपल्या सर्वांना माहीत असणे हे आवश्यक आहे. आणि पौर्णिमेला सूर्य आणि चंद्र हे 100 डिग्री अंतराने एकमेकांच्या समोर असतात, त्यामुळे पौर्णिमा होताना दिसते. आणि नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्ही अवस्था पृथ्वीवरील लोकांमध्ये या कालावधीत बघा, अमावस्या आणि पौर्णिमेच्या कालावधीत आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या हिंदू धर्मानुसारच शुभ आणि अशुभ या 2 प्रकारच्या शक्ती आपल्याला या कालावधीत पाहायला मिळतात. काही शक्ती रात्रीच्या वेळी प्रकाशात असतात, त्यामध्ये रात्रीचे गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात. आणि काही शक्ती प्राकृतिक शक्तीमध्ये दैवी शक्ती देखील असू शकतात,
त्याचबरोबर जीवजंतू, पशुपक्षी, झाडेझुडपे, निशाचर यांचा जन्म देखील या कालावधीत होताना दिसतो. आणि या शक्तीमध्ये देखील मनुष्याप्रमाणेच दैवी आणि आसुरी असे दोन्ही गुण आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच हिंदू धर्मानुसार सूर्य आणि चंद्र हेच या कालावधीमध्ये दोन्ही आत्मे आपल्याला सक्रिय झाले पाहायला मिळतात. तर त्यामध्ये सूर आणि असुर हे दोन्ही प्रकारचे आपल्याला आत्मे पाहायला मिळतात. दक्षिणायन आणि कृष्ण पक्षातील दैवी आत्मे कधी सक्रिय होतात? तर साधारण दक्षिण आणि उत्तरायणमध्ये कालावधीमध्ये आपल्याला हे दैवी आत्मे सक्रिय झालेले पाहायला मिळतात. आणि दक्षिणायन या कालावधीमध्ये बऱ्यापैकी हे आसुरी आत्मे किंवा पितरगण जे म्हणतो, तर ते आपल्याला सक्रिय झालेले पाहायला मिळतात. आणि दैवी लोक धार्मिक आणि चांगले कार्य या रात्री शक्यतो करत नाहीत. परंतु पौर्णिमा हे अपवाद आहे. आपण लक्ष्मीची उपासना वगैरे पौर्णिमेला करतो याच बरोबर अमावस्या काही शुभ देखील समजल्या जातात. तर जशी दिवाळीची अमावस्या आहे, ती आपण लक्ष्मीची पूजा निश्चितच करताना दिसतो. त्याचबरोबर हे पौर्णिमेचे विज्ञान, अमावस्या पौर्णिमेचे विज्ञान ज्यावेळेला पाहतो, तर त्यावेळेला आपलं बघा मनस्थिती ही थोडीशी चंचल झालेली पाहायला मिळते. भावनाप्रधानता देखील वाढलेली असते. त्यामुळे अमावस्या पौर्णिमेच्या सुमारास बऱ्याच लोकांना आत्महत्येचे विचार देखील मनामध्ये येताना दिसतात. आणि चंद्राचा संबंध तर पाण्याशी आहे. आपल्या शरीरामध्ये 85% पाणी आहे हे आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर समुद्राला जी येणारी भरती आहे किंवा ओहोटी आहे, ही सर्व चंद्राभोवतीच अवलंबून असते. त्यामुळे शरीरात पाण्याचा प्रभाव आहे म्हणूनच चंद्र म्हणजे मन. हे मन आपलं तरल आहे, चंचल आहे. जास्त करून आपल्याला पौर्णिमेच्या कालावधीमध्ये जास्त आपल्याला पाहायला मिळतो. आणि शरीरातील जे रक्ताचे जे न्यूरॉन आहेत ना, तर त्यांच्यावर आपल्या मनातील भावना किंवा उत्तेजना हे या न्यूरॉनद्वारे आपल्यापर्यंत पोहोचताना दिसतात. आणि याच कालावधीमध्ये बऱ्याच वेळेला अग्नी मंद होणे किंवा पित्त प्रकोप उसळणे या गोष्टी प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वेगवेगळ्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून आणि पचनक्रिया ही देखील थोडीशी शिथिल झालेली असते. तर पाणी तत्व, जलतत्व हे प्रभावित ज्या वेळेला होते, तर अग्नी कमी जास्ती आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळेच अमावस्या आणि पौर्णिमेला बऱ्यापैकी उपवास करा, असं सांगितलेलं आहे आपल्या जे काही पूर्वज लोक आहेत, अभ्यास करणारे धार्मिक लोक आहेत. तर साधारण चतुर्दशी, पौर्णिमा आणि त्यानंतरची प्रथमा तिथी किंवा चतुर्दशी, अमावस्या आणि त्यानंतरची येणारी पौर्णिमा तिथी, अमावस्या तिथी या 3 दिवस कमीत कमी आहार घेऊन आपण जर उपवास केला, तर बऱ्यापैकी आपल्या शरीरातील सर्व दोषांचे संतुलन होईल. आपल्या शरीरात अग्नी चांगल्या पद्धतीने कार्यरत होईल आणि ती ऊर्जा आपल्याला पुढचे 15 दिवस आपल्याला निश्चितच आरोग्याच्या दृष्टीने मदत करणारी आहे. त्यामुळे पौर्णिमेचे हे महत्त्व आहे. ग्रहण हा ग्रहण ही नैसर्गिक घटना आहे. आपण शास्त्रीय दृष्ट्या पाहिलेलं आहे, की ग्रहण कधी येतं, काय येतं आणि त्याचे काय-काय कारणे आहेत. ते सर्व आपल्याला माहिती आहे. आपण सायन्सचे स्टुडंट आहोत. तर इथे ज्योतिषशास्त्रानुसार थोडासा विचार करूया. ग्रहणाची माहिती ही तुम्हाला सर्व पंचांगामध्ये, दाते पंचांगामध्ये ही मिळालेलीच आहे. तर साधारण फाल्गुन शुद्ध 15 मंगळवार दिनांक 3 मार्चला 2026 आपल्याला खग्रास चंद्रग्रहण हे पाहायला मिळणार आहे. हे भारतासह पूर्व आशिया, जपान, रशियाचा मध्य भाग, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, तसेच कॅनडा, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका याबरोबरच आपल्या भारतात देखील हे पाहायला मिळणार आहे. परंतु हे ग्रहण कसे आहे? तर ग्रस्तोदित आहे. ग्रस्तोदित म्हणजे काय? तर चंद्र उगवल्यानंतर हे जे लागणार आहे हे ग्रहण. भारतामध्ये कोठेही या ग्रहणाचा स्पर्श किंवा मध्य आपल्याला पाहायला मिळणार नाही. त्याचबरोबर गुजरातमधील काही भाग, राजकोट, वेरावळ, पोरबंदर, जामनगर, जुनागड, त्या गांधीनगर या भागामध्ये सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी सूर्योदय होणार आहे. त्यामुळे या प्रदेशात देखील ग्रहण आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. त्यामुळे या प्रदेशातील लोकांनी हे ग्रहणाचे नियम पाळू नयेत असं म्हटलं गेलेलं आहे.
साधारणपणे ग्रहणाचा स्पर्श 3:20 सुरू होणार आहे आणि दुपारी संमेलन 3:34 आहे आणि मध्य 5:05 आहे. उन्मीलन 5:33 आहे आणि मोक्ष म्हणजे ग्रहणाची समाप्ती ही 6:48 आहे. हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने मंगळवारी 3 मार्चच्या सूर्योदयापासून ग्रहणाच्या मोक्षापर्यंत म्हणजे सायंकाळी 6:48 आपण हे ग्रहणाचे वेद नियम हे पाळायला सांगितले आहेत. त्यातल्या त्यात लहान मुले, वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला यांना साधारण मंगळवारी 11 वाजल्यापासून दुपारी मोक्षापर्यंत वेद पाळायला सांगितलेले आहेत. आणि या वेद काळात स्नान, देवपूजा, जप, श्राद्ध, नित्यकर्म या सर्व गोष्टी आपल्याला धार्मिक गोष्टी ज्या जे काही आहेत ते करता येतात. मात्र भोजन निषिद्ध सांगितले आहे. पाणी पिणे, मलमूत्र विसर्जन करणे किंवा झोप घेणे ह्या घटना नैसर्गिक आहेत. त्या आपण टाळू शकत नाही. तर त्या करायला काहीच हरकत नाही. ग्रहण पर्व कालामध्ये आपल्याकडे गावच्या सूर्योदयापासून मोक्षापर्यंत जो काही कालावधी आहे, तर त्या कालावधीमध्ये ह्या गोष्टी पाणी पिणे, मलमूत्र विसर्जन करणे ह्या करू नका असं सांगितलेलं आहे. परंतु काय नैसर्गिक आवेग आहेत, ते आपण आवरू शकत नाही. त्यामुळे करायला हरकत नाही. आणि जनरली सूर्यास्त होताच स्नान करणे आणि या पर्व कालामध्ये देवपूजा जर केली, तर्पण केले, श्राद्ध होम जे आपण नित्य मंत्र घेतलेले आहेत त्याचे पुनश्चरण करायला सांगितलेलं आहे. तर ते आपले मंत्र या ग्रहण कालामध्ये साधारण 100 पट ऊर्जेने ते आपल्याकडे सिद्ध होतात. म्हणून आपण जे काही गुरुकडून घेतलेले मंत्र आहेत त्याचबरोबर आपण नित्यकर्म करताना जे जे काही मंत्र जप करतो तर ते या ग्रहण कालावधीमध्ये साधारण आपण करायला पाहिजेत म्हणजे त्याची ऊर्जा आपल्याला मिळते. हे चंद्रग्रहण कधी होते तर साधारणपणे ही शास्त्रीय घटना आहे. ग्रहण कधी होतात तर ज्या वेळेला सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये चंद्र आला किंवा पृथ्वी आणि चंद्र याच्यामध्ये सूर्य आला तर साधारण चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण आपल्याला पाहायला मिळतं. ही नैसर्गिक घटना आहे. तसं घाबरण्यासारखी फळे वगैरे काही नाही. आपण ज्योतिषी असलो तरी पण डोळस विचार करायला हवा. आता ही ग्रहणाची घटना काही राशींना शुभ सांगितली आहे, काही राशींना शुभ सांगितली आहे. तर साधारण राशींचा विचार करता मिथुन, तूळ, वृश्चिक आणि मेष या राशींना शुभ फळे या ग्रहणाची आपल्याला मिळणार आहेत. त्याचबरोबर कर्क, धनु, कुंभ, मेष या राशींना मिश्र फळे सांगितली आहेत. वृषभ, सिंह, कन्या आणि मकर या राशींना अनिष्ट फळे सांगितलेली आहेत. आणि या राशींना ज्या राशींना अनिष्ट फळे सांगितलेले आहेत त्यांनी आपला जो काही गुरूंकडून घेतलेला मंत्र जप आहे तो जास्त प्रमाणात करायला हवा. साधारण त्या राशींच्या व्यक्तींनी किंवा गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाहू नये असे सांगितलेले आहे. आणि ऑलरेडी ते ग्रस्तोदित असल्यामुळे ते आपल्याला जास्त प्रमाणात दिसणार पण नाहीये. तर त्यामुळं ग्रहणाविषयी तसं काही अ, बाबा वाईट गोष्टी होतील ह्या पाळायचं नाहीये. चंद्र म्हणजे मन आहे. चंद्र म्हणजे आपली माता आहे. तर चंद्राचा परिणाम चंद्र हा जलतत्वाचा ग्रह आहे. तर साधारण जलतत्वशी संबंधित आपल्याला हे चंद्रग्रहण दिसणार आहे. तर पाणी तत्व आपल्या शरीरामध्ये आहे. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं. तर जलतत्वाशी संबंधित आणि हे ग्रहण आहे सिंह राशीमध्ये. तर सिंह राशीत ऑलरेडी गोचरीचे आपल्याला हे ग्रह आपल्याला पाहायला मिळतात. तर चंद्र आहे केतू बरोबर सिंह राशीत. तर इथे ग्रहण होणार आहे आणि त्याचबरोबर त्याच्या समोर कुंभ राशीमध्ये आपल्याला बुध, त्यानंतर गुरु, बुध 5 ग्रह आपल्याला दिसणार आहेत. कुंभ राशीमध्ये बुध आहे, कुंभ राशीमध्ये गुरु देखील आहे, मिथुन राशीमध्ये शुक्र आहे, मीन राशीमध्ये शनी आहे आणि मीन राशीत परत राहू, कुंभ राशीत हर्षल, वृषभ राशीमध्ये नेपच्यून, मीन राशीमध्ये प्लुटो हा मकर राशीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर साधारण 3 मार्चला रवी आणि चंद्र याचा प्रतियोग आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर साधारण 180 अंश हा योग बनलेला आहे. ही प्रतियुती ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला थोडासा भयभीत करणारी ही समजली जाते. प्रतियुती ज्या वेळेला दिसते, प्रतियोग दिसतो, तर ती अशुभ समजली जाते. त्यामुळं ज्योतिषशास्त्रानुसार परंतु
तितकीशी अशुभ फळे आपल्याला मिळणार नाहीत. तर लोकांनी घाबरून घातलेलं आहे. सिंह राशीच्या लोकांनी घाबरून राहावा, कुंभ राशीच्या लोकांनी घाबरून राहावा, परंतु तसं नाहीये. चंद्र, रवी एकमेकांच्या समोर ज्या ज्या वेळेला येतात ना, त्या त्या वेळेला पौर्णिमा योग बनतो, हे तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलंय. तर पौर्णिमा म्हणजे ऑलरेडी मानसिक स्तरावरती काम करताना दिसते. त्यामुळे मानसिक स्थिती ही तरल होताना दिसते, चंचलता वाढते. एखाद्या माणूस सेन्सिटिव्ह जास्त होताना दिसतो, भावनाप्रधान. चंद्र आहे बघा, चंद्र साधारण 2.5 दिवसानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो, हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. आणि शीघ्र गती असणारा हा ग्रह सर्वप्रथम मनावर प्रभाव करतो. त्यामुळे आपल्याला या पौर्णिमेच्या कालावधीमध्ये भावनाप्रधान झालेले लोक पाहायला मिळतात. त्याचबरोबर जे जे काही मेंटल स्थिती असणारे लोक आहेत, तर ते देखील त्यांची भावनिकता वाढते. तर त्यांना वरचेवर अटॅक वगैरे आपल्याला या पौर्णिमेच्या कालावधीमध्ये जास्त करून आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून चंद्र आणि बुध यांची प्रतियुक्ती देखील आपल्याला ही 3 तारखेला मिळणार आहे. चंद्र आणि बुध हे एकमेकांचे जसं शत्रू समजले जातात. कारण काय तर बुध हा चंद्राचा पुत्र आहे आणि हा ग्रहणाचा योग आपल्याला इथे झालेला आहे. त्यामुळे बुध म्हणजे काय तर बुद्धिमत्ता आणि चंद्र म्हणजे काय तर मन. तर मानसिक पद्धतीची जी काही तरलता वाढणार आहे किंवा मानसिक आंदोलने आपल्याला बुद्धियुक्त आपण लोक आहोत, तर निश्चितच आपल्याला थोडासा बुद्धियुक्त त्रास हा होण्याची शक्यता आहे. परंतु 100% राहीलच असं नाहीये. तर ह्या ग्रहणाचा परिणाम जागतिक लेव्हलवर देखील लोक करताना दिसतात, की कुंभ राशीतील ही 4 ग्रहांची युती आहे. तर बरेच विमान ॲक्सिडेंट वगैरे सगळ्या घटना आपण पाहतो. परंतु तसं प्रत्येक जण घाबरावा असं काही नाहीये. कारण ज्या वेळेला प्रत्येक देशाची ही कुंडली वेगवेगळी असते, हे आपल्याला माहिती आहे. तर ही कुंडली कशी काढली जाते? तर त्या स्थापनेचा दिवस ज्या दिवशी तो राष्ट्र स्वतंत्र झालेला आहे. तर आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 दिवशी स्वतंत्र झालेला आहे आणि त्यानुसार सकाळी 6 वाजता सूर्योदयाच्या वेळेला जे काही लग्न आलेलं आहे, ते लग्न म्हणजे आपल्या या भारताचं राशी समजून ही सर्व कुंडली मांडली जाते आणि आपल्या भारताची कुंभ राशी आहे आणि कुंभ राशीत हे सर्व 5 ग्रह आलेले आहेत. त्यामुळे बरेच ज्योतिष लोक आपल्याला थोडंसं घाबरून सोडताना दिसतात. विमानाचे ॲक्सिडेंट, जाळपोळ या सर्व घटना सांगतात. परंतु तितकंसं काही खरं नाही. तर इथे कुंडलीचा अभ्यास करणारे आपण आहोत. 6, 8, 12 या स्थानातून ज्या वेळेला गोचरी येते ना, तर त्याच वेळेला आपल्याला थोडीशी अशुभ फळे मिळताना दिसतात. असा हा विचार प्रत्येक राष्ट्राचा, प्रत्येक देशाचा हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो आणि तो आपल्या मेदनीय ज्योतिषचा भाग आहे. तर आपला वैयक्तिक विचार करता 12 राशींच्या लग्नाचा विचार आपण निश्चितच करू शकतो. आपल्याला हे ग्रहण कसं राहील, तर त्याचा अभ्यास एक अभ्यासात्मक दृष्टिकोन ठेवून हे सगळं मार्गदर्शन केलेलं आहे. तर साधारण मेष लग्नाला, मेष राशी कोणाची आहे? तर मंगळाची आहे. हा ग्रहण योग आपल्याला पंचम स्थानातून येणार आहे. लग्नानुसार विचार करायचा कारण प्रत्येकाची राशी वेगवेगळी असणार आहे. तर त्यामुळं फळं मिळताना तो दृष्टिकोन म्हणजे बराच वेगळा राहणार आहे आणि एकंदर जे काही ढोबळ मानाने आपण सांगतो, तर राशीनुसार व्यवस्थित नाही सांगता येणार. लग्नानुसार जर बघितलं, तर बऱ्याच 100 पैकी 80-90 लोकांची लग्न एक येऊ शकतात. तर त्यानुसार ही फळे मग बरोबर येतात. तर त्यानुसार हा विचार मी मांडलेला आहे. तर मेष लग्नाला हा ग्रहण योग पंचम स्थानातून येणार आहे. ते पंचम स्थान जनरल लॉजिकली विचार करायचा. पंचम स्थान कशाचं आहे? तर पंचम स्थान संततीचं आहे, विद्येचं आहे, पुत्राचे स्थान आहे आणि हा इथे चंद्र केतू हा ग्रहण योग बनलेला आहे. तर बौद्धिक स्तरावर पंचम स्थान बुद्धीचे आहे. तर बौद्धिक स्तरावर ह्या ग्रहणाची फळे आपल्याला मेष लग्नाला मिळणार आहेत. त्या दृष्टीने मेष लग्नाच्या लोकांनी ही काळजी घ्यायला हवी. त्याचबरोबर संततीसाठी देखील त्यांना काही तर त्रास होण्याची शक्यता आहे. तर संततीवर देखील लक्ष देणे हे गरजेचे आहे. त्यानंतर विद्येचे स्थान आहे. तर विद्येमध्ये आपल्याला हा ग्रहण योग निर्माण झालेला आहे. तर विद्या आता 10वी 12वीची परीक्षा सुरू झालेल्या आहेत.
चंद्र इथे आहे, त्यामुळे मनात मध्ये थोडी चंचलता, भीती या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर अभ्यास आपण डबल रिपीट करायचा आहे, की जेणेकरून आपल्याला तो पंचमाची चांगली फळे मिळणार आहे. त्यानंतर वृषभ लग्न आहे. वृषभ लग्न हे शुक्राचे लग्न आपण समजतो. शुक्र या राशीचा स्वामी आहे आणि यांना चतुर्थातून हे भ्रमण येणार आहे. तर चतुर्थ स्थान काय आहे? तर सर्व सुखांसाठी महत्वाचे स्थान आहे. त्याचबरोबर मातेचे पण हे स्थान आहे. त्यामुळे इथे जर ग्रहण आलं तर निश्चितच आपल्याला आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. वृषभ लग्नांच्या लोकांसाठी निश्चितच त्यांनी आपल्या या कर्मस्थानावर या चंद्राची दृष्टी येणार आहे. त्यामुळे इथे ऑलरेडी राहू आहे. त्यामुळे आपली मानसिक चंचलता, मानसिक अस्थिरता ही ढळू द्यायची नाही. नोकरीच्या ठिकाणी काहीतरी त्रास होण्याची शक्यता आहे. कारण राहू तिथे बसलेला आहे. राहू काय दर्शवितो? तर साधारण साम, दाम, दंड, भेद, नीती, राजकारण या गोष्टी आपल्याला राहू दर्शवितो. त्यामुळे वरिष्ठांकडून त्रास होण्याची शक्यता आहे या कालावधीत. त्यामुळे नोकरीत देखील काही रेंगाळलेले प्रोजेक्ट वगैरे आहेत, तर त्या गोष्टी रेंगाळलेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर मिथुन लग्न. मिथुन लग्नाला तृतीय स्थानातून हे ग्रहण येणार आहे. तृतीय स्थान आपल्याला माहिती आहे, पराक्रमाचे हे स्थान, त्याचबरोबर मंगळाचे कारकत्व असणारे हे स्थान आहे. हे भावंडाचे स्थान आहे. मग इथे जर ग्रहण आला, तर काय करू शकतो? तर लॉजिकली विचार करा. तुम्हाला पराक्रमाला वाव जास्त मिळेल किंवा तिथे काहीतरी गडबड होणार आहे कारण चंद्र-केतू युती आलेली आहे. त्यामुळे तुम्ही प्रयत्न मानसिक स्तरावर करू नका. थोडं कष्ट लागतील, पण थोडंसं कष्टातून यश तुम्हाला मिळवायचं आहे. त्याचबरोबर भावंडाचं हे स्थान आहे, तृतीय स्थान आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंध बिघडू शकतात. कारण चंद्र आहे, मनावर परिणाम करणार आहे. सोबत केतू आहे. केतू देखील मंगळाची फळे देताना दिसतो. तर त्यामुळे भावंडांशी आपले संबंध जपणे हे आवश्यक आहे. छोटे-मोठे प्रवास जे आहेत, तर ह्या तृतीय स्थानावर अवलंबून असतात. तर मिथुन लग्नाला छोटे-मोठे इकडे-तिकडे जायचे प्रवास हा कालावधी येणार आहे. मग तो सहलीसाठी असो किंवा काही कार्य असो, या कारणांती आपल्याला जावे लागणार आहे. पराक्रमाला वाव मिळणार आहे, परंतु वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न आपण निश्चितच या कालावधीमध्ये करणार आहोत. त्यानंतर आहे कर्क लग्न. कर्क लग्न स्वतः चंद्राची आहे. ऑलरेडी चंचलता, भावनाप्रधानता किंवा काही गोष्टी मनाला लागल्या, की लगेच डोळ्यामध्ये पाणी येणारे हे लोक आपल्याला पाहायला मिळतात. कारण चंद्र आहे, तर चंद्र अस्थिरता, चंचलता हे दर्शवणार. कर्क लग्न चंद्र आईशी जास्त जवळीक या लोकांची आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या कर्क लग्नाला द्वितीय स्थानातून हे ग्रहण येणार आहे. द्वितीय स्थान म्हणजे धनाचे स्थान आहे. त्यामुळे काहीतरी गोष्टींसाठी आपल्याला हे ग्रहण पैसे खर्च करायला लावणार आहे. तर ते मग काही असू शकतं, आरोग्यासाठी असू शकतं, कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्यासाठी देखील असू शकतं. कारण द्वितीय स्थान हे मारक स्थान समजलं जातं. त्यामुळे कुटुंबात वादविवाद होणार नाहीत याची देखील काळजी या कालावधीमध्ये घेणे आपल्याला महत्वाचे आहे. त्याचबरोबर द्वितीय स्थान हे डोळ्याचे देखील आहे. उजवा डोळा, डावा डोळा, द्वितीय स्थान आणि 12वे स्थान. तर त्या दृष्टीने आपल्या डोळ्यांची काळजी घ्यावी. कारण चंद्र हा पत्रिकेनुसार डाव्या डोळ्याचा कारक ग्रह आहे पुरुषांच्या पत्रिकेमध्ये आणि स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये चंद्र उजव्या डोळ्याचा कारक आहे. तर निश्चितच डोळ्याची काळजी घ्या. तुम्ही म्हणून सांगितलेलं आहे, की ग्रहण बघायचं नाही आणि ऑलरेडी ते दिसणार पण नाही. त्याचबरोबर सिंह लग्नाला सिंह लग्न कोणाचं आहे? तर रवीचं हे लग्न आहे. तर सिंह लग्नाला हे ग्रहण कुठून येणार आहे? तर लग्न स्थानातून हे ग्रहण येणार आहे. तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच, की सिंह लग्नातून हे सिंह राशीतून हे ग्रहण येणार आहे आणि ऑलरेडी तिथे केतू बसलेला आहे. साधारण राहू, केतू हे 1.5 वर्षानंतर एक सोडून दुसऱ्या राशीमध्ये जातात. तर आता डिसेंबरपर्यंत हे राहू, केतू केतू आहे सिंह राशीमध्ये आणि राहू आहे कुंभ राशीमध्ये. तर ह्या सिंह लग्नाला लग्नस्थानातून हे ग्रहण जाणार आहे आणि लग्नस्थान म्हणजे काय? तर जातकाची एखाद्या व्यक्तीची प्रतिकार शक्ती, त्यांची बुद्धिमत्ता मग ती कशाही प्रकारची असू शकते, सात्विक, राजस किंवा तामसिक. तर ती त्यामध्ये मानसिक आंदोलनं आपल्याला पाहायला मिळतील सिंह लग्नाला. तर त्या दृष्टीने प्रतिकार शक्ती देखील कमी जास्ती होण्याची शक्यता आहे.
आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी. चंद्र केतू ग्रहण योग हा तुमच्या लग्नातून येणार आहे. तर त्यामुळे तुमची इच्छापूर्तीचे हे स्थान आहे. तुम्ही केलेल्या कष्टातून ते यश देणार आहे. महत्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रयत्न मात्र करावे लागतील. सहजासहजी यश मिळणार नाही आणि ऑलरेडी इथे ग्रहण तुमच्या लग्नाला लागलेलं आहे. त्याचबरोबर पुढची आहे कन्या लग्न आहे. कन्या लग्न हे बुधाचे आहे. ऑलरेडी संशयी, बुद्धिमत्तेची कामं करणारी आणि इतका संशयी स्वभाव आपल्याला या लग्नाचा किंवा राशीचा पाहायला मिळतो, की एखादी गोष्ट हातात घेतली तर त्याचा पूर्ण फडशा पाडतात आणि तळ गाठण्याचा हा कल या कन्या राशीचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि कन्या राशीला 12व्या स्थानातून हे ग्रहण येणार आहे. 12वे स्थान आपल्याला माहिती आहे आरोग्याचे स्थान आहे. आरोग्याची काळजी घेण्याचे स्थान आहे. खर्चाचे हे स्थान आहे. दवाखान्याचे हे स्थान आहे. बेडरूम मधील सुखाचे हे स्थान आहे. त्यामुळे आरोग्य सांभाळा. कन्या लग्नाला जनरल काय आहे, तर आरोग्य सांभाळा, आरोग्याची काळजी घ्या. सध्या 4 ग्रहांची युती ही कुंभ राशीमध्ये आहे आणि वायू तत्वाचे आजार आपल्याला जास्त करून पाहायला मिळतात आहेत. तर व्हायरलची साथ, सर्दी, कफ हे गोष्टी आपल्याला दिसणारच आहेत. आपण पाहतोच आहे. त्यातून जात पण आहे. त्यानंतर पुढचे आहे तुळा लग्न. हे देखील शुक्राचे आहे, परंतु वायू तत्वाचेच हे लग्न आहे. आणि ह्या वायू तत्वाच्या तुम्हाला सांगितले, की वायू म्हणजे वारा. तर वाऱ्यातून, वायू तत्वातून येणारे आजार आपल्याला हे जास्त करून पाहायला मिळणार आहेत. तुळा लग्न पण वायू तत्वाचे आहे. तर वात सदृश्य आजार आपल्याला हे जास्त करून तुळा लग्नाला देखील पाहायला मिळतील. परंतु हे ग्रहण त्यांच्या लाभस्थानातून येणार आहे. 11वे स्थान लाभस्थान असे म्हणतो. तर त्यानुसार त्यांची मनस्थिती वगैरे चांगली राहू शकेल. परंतु एक काहीतरी अनामिक भीती, तर वातजन्य विकार हे आपल्याला या तुळा राशीच्या लोकांना पाहायला मिळणार आहे. परंतु नोकरीमध्ये देखील वातावरण परिणामकारक करू शकते. लाभस्थानातून येणार आहे, तर तसं नोकरीमध्ये तशी काही विशेष दक्षता घ्यावी असा तर कालावधी आपल्याला दिसत नाही. त्यानंतर येणार आहे वृश्चिक लग्न. वृश्चिक लग्नाला वृश्चिक मंगळाची जलतत्वाची राशी आहे. भावनाप्रधान स्वभाव असतो. विंचू हे त्याचे प्रतीक आहेत. विंचवाचा दाह हा तसा त्रास देणारा असतो. त्यामुळे या राशीपासून किंवा या लग्नापासून लोक 4 हात लांबच राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु तसं काही नाहीये. कारण वृश्चिक राशी जी बोलते ती तत्वनिष्ठ राशी वृश्चिक राशी आहे. त्यांना पटले नाही गोष्टी तर ते सडेतोड तोंडावर बोलतात आणि त्यामुळे त्या वाईट होतात. असं वृश्चिक राशीचं वर्णन आहे. तर या वृश्चिक लग्नाला 10व्या स्थानातून हे ग्रहण येणार आहे. त्यामुळे कदाचित कामाचा ताण 10वे स्थान आपल्याला माहिती आहे कर्मस्थान आहे, नोकरीचे स्थान आहे. तर कामाचा ताण या वृश्चिक लग्नाच्या लोकांना निश्चितच आपल्याला पाहायला मिळतो. चंद्र आणि केतू युती ही इथे आहे. त्यामुळे मानसिक स्तरावर त्रास देणार आहे. केतू हा देखील मंगळासारखी फळे देतो. वरिष्ठांची मर्जी संपादन करूनच आपल्याला पुढे जायला लागणार आहे. त्याचबरोबर मनस्थिती पाहता एकंदर स्ट्रेसयुक्त, ताणयुक्त हे ग्रहण आपल्याला राहणार आहे. आणि मनाची स्थिती पाहता घरातील वातावरण देखील बिघडणार नाही. कारण या चंद्राची डायरेक्ट चतुर्थावर नजर आहे. तर तिथे घरातील वातावरण बिघडणार नाही, आरोग्य बिघडणार नाही याची काळजी या वृश्चिक लग्नाच्या लोकांनी निश्चितच आपण घ्यायला हवी. धनु लग्न हे गुरुचे आहे. गुरुची राशी ही आहे. साधारणपणे परखडपणे बोलणे असा हा त्यांचा स्पष्ट वक्तेपणा हे गुणधर्म या धनु राशीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गुरुचा आशीर्वाद पाठीशी घेऊन येणारे हे लोक आहेत. त्यामुळे आणि यांच्या भाग्यातून हे ग्रहण येणार आहे नवम स्थानातून. तर गुरूंची मदत यांना मिळणार आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग यांना येऊ शकतात. प्रवास, चंद्र म्हणजे काय ते छोटे-मोठे प्रवास, तर तीर्थयात्रा घडतील, प्रवास घडतील, उपासना, ध्यानधारणा यासाठी धनु लग्नाला हा चांगला योग बनलेला आहे. तर त्या दृष्टीने ते लोक प्रयत्न करतीलच. त्यानंतर आहे मकर लग्न. तर मकर हे शनीचे लग्न आहे, पृथ्वी तत्वाचे आहे. तर आपल्या काही तत्वांना धरून ठेवून बसणारे लोक असतात. यांना वारंवार होणारे बदल विशेषतः आवडत नाहीत. 8व्या स्थानातून हे ग्रहण येणार आहे मकर लग्नाला आणि 8वा भाव माहिती आहे, आपण ज्योतिषी आहोत. 8वा भाव आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणारा भाव
समजला जातो, तर निश्चितच आरोग्याची काळजी घ्यावी. वाहने देखील सावकाश चालवावीत. मनस्थिती देखील बिघडण्याची शक्यता आहे. कारण ज्या वेळेला 6, 8, 12 संबंध येतो, तर तिथे आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे गरजेचे आहे. चंद्र आहे, त्यामुळे मनस्थिती ढळू न देता शांतपणे कार्य करणे हे मकर लग्नाला सध्या तरी आवश्यक आहे. तर त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावा. त्याचबरोबर कुंभ लग्नाला हे ग्रहण 7व्या भावातून येणार आहे आणि 7वा भाव आपल्याला माहिती आहे, कुंभ लग्न मध्ये बरेच ग्रहांची युती आहे. तर त्याचं मी एक वेगळं हे सांगणारच आहे पुढे सगळं झाल्यानंतर. तर हा 7व्या भावात हे ग्रहण येणार आहे कुंभ लग्नाला. तर साधारणपणे 7वे स्थान आपल्याला माहिती आहे वैवाहिक जीवनातील जोडीदाराचे, भागीदारी व्यवसायातील जोडीदाराचे आहे. त्यामुळे इथे सर्व व्यवहार सांभाळून सर्व नातेसंबंध सांभाळून आपल्याला पुढे जायचे आहे. वैवाहिक जीवनामध्ये मतभेद होणार नाहीत ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जोडीदाराच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी. त्यानंतर मीन लग्नाला 6व्या भावातून हे ग्रहण येणार आहे. मीन म्हणजे गुरुची राशी. सध्या 7.5चा टप्पा कुंभ आणि मीन राशीला, त्याचबरोबर मेष राशीला सुरू आहे. कुंभेला शेवटचा टप्पा आहे, मीनेला मधला टप्पा आहे आणि मेषाला सुरुवात झालेली आहे. तर मीन लग्नाला आलेली आहे, तर जसं ज्यावेळेला 7.5 येते ना, तर त्यावेळेला जास्तीत जास्त मारुतीची उपासना करायची आणि मीन राशी ही गुरुची आहे, त्यामुळे गुरुची उपासना देखील करावी. आपल्या 6व्या भावातून हे ग्रहण येणार आहे. 6वा भाव आरोग्यासाठी महत्त्वाचा, रोगकारक हा भाव समजला जातो. त्याचबरोबर आपले जवळचे मित्र किंवा शत्रू हे देखील इथे या 6व्या भावावरून समजतात. तर मीन लग्नाच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. अ, मीन लग्न 6व्या भावात म्हणजे पोट, 6वा भाव पोट दर्शवितो. तर पोटाची काळजी घ्यावी. पाण्यातून येणारे आजार, चंद्र आहे, तर पाण्यातून येणारे आजार किंवा वायू तत्वाची राशी आहे, तर मलेरिया वगैरे यातून वातावरणातून येणारी आजाराची व्हायरलचे हे आपण पाहतोच आहे. तर त्या दृष्टीने काळजी घ्यावी. त्यानंतर सिंह राशीमध्ये येणारे हे ग्रहण अग्नितत्वाच्या राशीत आहेत आणि त्यामुळे अग्नितत्वाशी संबंधित अग्नी बिघडल्यामुळे येणारे आजार, त्याचबरोबर वायू तत्वाचे पण सांगितले तुम्हाला कारण सिंह राशी आणि वायू तत्वाच्या राशीमध्ये हा राहू आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हायरल सर्दी, फीव्हर, कफ, खोकला यांच्यापासून निश्चितच काळजी घ्यावी. योग्य आहार, व्यायाम यानुसार आपण ध्यानधारणा ही जर आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या ज्या रोजच्या रुटीनमध्ये ठेवले तर निश्चितच आपल्याला चांगले लाभ या ग्रहणाचे मिळणार आहेत. सिंह राशीमध्ये आलेले हे ग्रहण आहे आणि केतू चंद्राबरोबर येत आहे. राहू हा शनीच्या कुंभ राशीमध्ये आहे. अ, शनी तसं मीन राशीमध्ये आहे, परंतु जागतिक लेव्हलवरचे काही प्रश्न निश्चितच आपल्याला पाहायला मिळतात. राजकारण म्हणा, नैसर्गिक आपत्ती म्हणा, या गोष्टींचा अनुभव आपण बऱ्याच लोकांकडनं घेतो. YouTubeला सर्व मार्गदर्शन करणारे लोक आहेत. कुंभ राशीत मंगळ देखील आलेला आहे. मंगळाचे गोचर देखील झालेले आहे. त्यामुळे मंगळ आणि राहू याचा हा अंगारक योग देखील बनलेला आहे. त्यामुळे साधारणपणे वायू तत्व म्हणजे उष्णताजन्य विकार किंवा जाळपोळ, दाहजन्य गोष्टी या आपल्याला पाहायला मिळणार आहेत समाजात. त्याचबरोबर कुंभ ही वायू तत्वाची राशी आहे. त्यामुळे अ, विमान अपघात वगैरे बऱ्याच लोकांनी त्यांचं प्रिडिक्शन केलेलं आहे. तर ज्यावेळेला मंगळ हा पुढच्या राशीत जाईल, तर त्यावेळेला थोडासा त्रास आपल्याला हा कमी व्हायला निश्चितच सुरुवात होणार आहे. त्यानंतर आता कुंभ राशीत येणारी ही पंचगृही युती आहे आणि आता आपण साधारण होळी कधी करायची याबाबत देखील बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत. तर भद्रा काल हा आपण अशुभ समजला जातो, परंतु होळीचा विचार करता तर साधारण 2 तारखेला 5:45 पासून संध्याकाळी 9:30 पर्यंत होळी आपण केली तरी चालेल. भद्रा कालामध्ये होळी वर्ज्य नाही, तर त्या कालावधीमध्ये आपण करायची. त्याचबरोबर उपवास, तर पौर्णिमेचा बरेच लोक उपवास करतात, तर साधारण होळी झाल्यानंतर तो उपवास आपण सोडतो. बरेच लोक सत्यनारायण पूजा ही दैनिक दरवर्षी करणारे लोक देखील आहेत. तर साधारण सत्यनारायण पूजा देखील 2 तारखेला केली तर निश्चितच त्यांना सर्व
सोपच संस्कार हे करता येतील. तर त्याचबरोबर आता कुंभ राशीमध्ये ही पंचग्रही युती आहे. तर कुंभ राशीमध्ये सध्या अ, शनी तसा तात्विक मीन राशीमध्ये आहे, परंतु कुंभ राशीला 7.5 ही अनुभवास येत आहे आपल्याला. तर साधारण रवी, बुध, शुक्र, राहू आणि आता मंगळ या 5 ग्रहांची युती आपल्याला पाहायला मिळते आहे. तर इथे शुभ आणि अशुभ ग्रहांची मालिका आपल्याला पाहायला मिळते आहे जागतिक लेव्हलवर. चंद्र, गुरु, शुक्र, रवी हे एका तत्वाचे ग्रह आहेत. हे शुभ ग्रह समजले जातात. तर शनी, राहू, बुध, केतू, मंगळ हे दुसऱ्या साइडला असतात. हे पापग्रह समजले जातात. तर कुंभ राशी ही शनीची वायू तत्वाची राशी समजली जाते. तर साधारणपणे प्रगल्भ बुद्धिमत्ता किंवा यांची विचार करण्याची पद्धती ही कल्पक असते, वेगळी असते. त्यामुळे कुंभ राशीचे लोक आपल्याला जास्त करून रिसर्च क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात. चंचलता हा गुणधर्म या राशीकडे आपल्याला पाहायला मिळतो. सध्या ही राशी 7.5च्या विळख्यामध्ये देखील अडकलेली आहे. शेवटचा टप्पा कुंभ राशीला सुरू आहे. तर त्याची शुभ आणि अशुभ फळे झेलतच आपण पुढे चाललेलो आहोत. प्रत्येकाला 7.5ची वेगवेगळ्या टप्प्यामध्ये शुभ-अशुभ फळे मिळताना दिसतात. प्रत्येक वेळेला पूर्ण 7.5 म्हणजे 7.5 वर्ष अशुभ जाईल असं देखील नसतं. साधारण 2.5 वर्ष कुठला तरी पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा आपल्याला थोडासा त्रास देणार आहे. परंतु जे लोक कर्मयोगी असतात, त्यांचा प्रयत्नांवर विश्वास असतो. त्यामुळे त्यांना 7.5चा तितकासा त्रास आपल्याला पाहायला मिळत नाही. तर मेष राशीला आता तसा अनुभव आपल्याला येत आहे. मेष राशी ही अग्नितत्वाची राशी आहे. प्रयत्नांवर विश्वास ठेवणारी आहे. भावनाप्रधान नाही. एक घाव दोन तुकडे अशी प्रॅक्टिकल राशी असल्यामुळे मेष राशीला तसा 7.5चा त्रास तर होणारच नाहीये. पण आरोग्याच्या बाबतीत काही तक्रारी होण्याची शक्यता आहे. तर त्यासाठी त्यांनी देखील शनी मारुतीची उपासना करावी. आपलं इष्टदैवत, आपल्या राशीचा स्वामी, आपल्या लग्नाचा स्वामी जो कोणी आहे, तर त्याची आपल्याला उपासना करणे महत्त्वाची आहे. सध्याच्या धावत्या काळामध्ये आम्हाला जमत नाही उपासना असं म्हणणारे लोक पण आहेत किंवा बऱ्याच वेळेला मेष राशी, सिंह राशी आणि मकर राशी तर तुम्ही स्वतःवर घेऊ नका. परंतु हे प्रॅक्टिकल लोकं थोडंसं पाहायला मिळतात. तर त्यांचा दैवावर किंवा उपासनेवर विश्वास नसतो. प्रयत्नांवर विश्वास असतो. ते ठीक आहे. परंतु ही विश्वामध्ये जी ब्रह्मांडाची ऊर्जा आहे ना, तर ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऊर्जा ही तरी आपण मानतो ना. आपला जन्म झालेला आहे. आपले आई-वडील आपण किंवा आजी-आजोबा आपल्या मागच्या पिढीचे लोक आपण बऱ्याच वेळेला पाहिले नाहीत. परंतु ते आहे. त्यांचं अस्तित्व आपण गृहीत धरतोच ना. तर तोच विचार आपण या उपासनेच्या बाबतीमध्ये करायचा. ही काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे विश्वामध्ये असणारी, ती निश्चितच आपल्याला चांगली फळे देणार आहे. तर त्याच विचार करा. तर ह्याची ही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला अनुभवता येते. तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर कोणी उठत असेल, तर तुम्ही बघा आपले दोन्ही हात एकमेकांवर घासून ती ऊर्जा तुम्ही ग्रहण केलेली आहे का? तर साधारण एकमेकांवर घासून ती थोडीशी अशी अ, सामावून बघायची लांब-लांब हात घेऊन. तर तिथे तुम्हाला सकाळी ब्राह्ममुहूर्तावर 100% ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते आणि जसं दिवस उगवत जातो म्हणजे साधारण 7च्या पुढे रहदारी वगैरे सुरू होते, पोल्युशन वगैरे पाहायला मिळतं. तर ती ऊर्जा 100% आपल्याला मिळत नाही किंवा त्याची अनुभूती देखील आपल्याला येत नाही. तर ही ऊर्जा आहे, ही वैश्विक ऊर्जा आहे. या विश्वाच्या ऊर्जेवरच पूर्ण जगाची सगळं जगरहाटी चाललेली आहे, असं म्हणता येईल. तर आपलं कुंभ राशीचं चाललं होतं. कुंभ राशी ही शनीची वायू तत्वाची राशी आहे. तर वायू तत्वाची राशी असल्यामुळं हे 5 ग्रह आपल्याला आलेले आहेत. तर विमान संबंधी घटना म्हणून सांगितले आहेत. तर मंगळ राहू युतीमुळे जाळपोळ होईल किंवा अ, विमानाचे अपघात वगैरे या गोष्टी सांगितल्या आहेत. वायू तत्वाशी संबंधित आजार देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर वायू तत्व म्हणजे काही ते वातावरणात मच्छर वगैरे देखील आता हाच कालावधी आहे. साधारण मच्छर वगैरे वाढण्याचा तिथे मलेरिया, डेंगू यांची देखील साथ येण्याची शक्यता आहे. तर इथे त्यानुसार आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. निसर्ग कुंडलीमध्ये ही कुंभ राशी कुठे येते हो? तर ही राशी लाभस्थानी येते 11व्या स्थानी.
निसर्ग कुंडली सगळ्यांना माहिती असेल. हे जे काही 12 घरांचा बंगला आपण काढतो ना, तर तिथे पहिलं स्थान म्हणजे लग्नस्थान आणि 12वं स्थान म्हणजे व्ययस्थान असं म्हणतो. तर इथे कुंभ राशी लाभस्थानी येते. तर इथे लाभस्थान म्हणजे काय? तर बरेच वास्तूचे योग देखील आपल्याला येतील या कालावधीत. वाहन खरेदी होईल. आर्थिकदृष्ट्या देखील कुंभ राशीला निश्चितच चांगली फळे मिळण्याची शक्यता देखील आहे. ही कुंभ राशी पंचग्रह युती असली तरी यामध्ये कुंभ राशी ही निसर्ग कुंडलीत लाभस्थानी येते. त्यामुळे निश्चितच काही लाभ आपल्याला हे निश्चितच होणार आहे. तर प्रत्येकाने आपल्या कुंडलीमध्ये बघा, तर आपली कुठली कुंभ राशी कुठे आहे आणि त्यानुसार आपल्याला तशी फळे मिळतात का? फळे मिळणार आहेत का? तसा विचार आपण जरूर करा. तर इथे कुंभ राशीमध्ये शनीची 6.5 सुरू आहे आणि रवी इथून गोचर करत आहे. त्यामुळे माणसाचा स्वभाव थोडासा प्रॅक्टिकल बनायला लागेल. काही निर्णय मनाविरुद्ध घेऊन पुढे जायला लागेल किंवा गुरुतुल्य व्यक्तींशी वादविवाद देखील होण्याची शक्यता आहे. तर इथे बराच काळ न रेंगाळता पुढे जाणे हे उचित ठरेल असं मला वाटतं आणि गुरु म्हणजे गुरुतत्व आहे, तर त्यांना त्यांच्या जागी गुरुच्या जागीच आपण ठेवणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे वादविवाद शक्यतो या कालावधीमध्ये टाळावेत. कुंभ राशी ही वायू तत्वाची आहे आणि बुद्धिमान राशी आहे. तर बौद्धिक कसोट्या ह्या निश्चित आपल्याला पाहायला मिळणार. तर साध्या-साध्या गोष्टींवरून भांडणं होण्याची देखील शक्यता आहे. तर या गोष्टी एक सुज्ञ ज्योतिषी म्हणून आपण निश्चितच टाकणे गरजेचे आहे. तर कुंभ राशीत राहू इथे अगोदरच आलेला आहे आणि सर्व जागतिक लेव्हलवर सर्वांना त्याने बांधून ठेवलेले आहे. बंधन योगामध्ये त्याने अडकवलेले आहे. तर जागतिक घटना पाहता शेअर मार्केट म्हणा किंवा त्याची झालेली पडझड, चढ-उतार, सोन्या-चांदीच्या उलाढाली, त्याचबरोबर युद्धजन्य घटना, राजकीय उठाठेवी या सर्व आपण लोक पाहतच आहोत. कुंभ म्हणजे ही शनीची राशी आणि तिथे न पाहता राजकारण होणार आहे, कारण राहू तिथे आलेला आहे. मनात नसताना देखील राजकारण घडणार आहे आणि राहू साम, दाम, दंडभेद नीती इथे करणार आहे आपल्याला. तशी फळे आपल्याला पाहायला मिळालेलीच आहेत. तर रवी म्हणजे काय असतं? तर रवी म्हणजे सत्ता असतं, रवी म्हणजे राजकारण असतं आणि राहू बरोबर तो आलाय. त्यामुळे काही गोष्टी नकळत होताना दिसतात. इथे कपट कारस्थाने आपण पाहायला मिळणार आहेत. शह-प्रतिशह आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर बुध आणि शुक्र देखील इथे आलेले आहेत आणि ज्या वेळेला रवीची साथ त्याला मिळते, तर तिथे बुध आदित्य आणि शुक्र आदित्य हा लक्ष्मीकारक योग मिळतो. पण बुद्धीच्या कसोटीवर उतरून आर्थिक प्रगतीच्या दिशेने देखील लोक धडपडणार आहेत. हे करणार आहेत कारण इथे त्यांना राहू करायला लावणार आहे. त्याचबरोबर आपल्या अंतर्गत पराक्रमाचा ग्रह मंगळ हा देखील इथे आलेला आहे आणि त्यामुळे आगीमध्ये तेलाचा भडका आपल्याला उडालेला पाहायला मिळणार आहेत. आगीशी संबंधित दुर्घटना, त्याचबरोबर जनमानसात वादविवाद हे देखील पाहायला मिळणार आहेत. कारण बुध आलेला आहे. त्यामुळे हे वादविवाद शक्यतो टाळायला पाहिजेत. तर साधारण 15 तारखेनंतर हा रवी ज्यावेळेला मीन राशीत जाईल, तर तिथे त्याला नेपच्यूनची सोबत मिळणार आहे बघा. तर रवी ज्या वेळेला नेपच्यून बरोबर येणार आहे आणि मीन राशीत येणार आहे, तर पाणीपासनं काळजी घेणे महत्वाचे आहे. कारण जलतत्वाच्या राशीमध्ये रवी आला म्हणजे तुमचा अग्नी विझणार. मंद अग्नी हे पाहायला मिळणार आहे आणि पचन बिघडणार आहे. रवी आपली प्रतिकार शक्ती दर्शवितो आणि तिथे नेपच्यून देखील आहे. नेपच्यून देखील जलतत्वाचा ग्रह आहे. अचानक घडणाऱ्या घटना या नेपच्यून दर्शवितो. तर त्यामुळे मीन राशीत जरी रवी आला तरी देखील आपल्याला महिनाभर आरोग्याची काळजी तो घ्यायला लावणार आहे. अग्नितत्वाचा ग्रह ज्या वेळेला जलतत्वाच्या राशीत येतो आणि त्यातल्या त्यात नेपच्यून बरोबर तर पाण्यापासून येणारे आजार याच्या दृष्टीने काळजी घेणे महत्वाचे आहे आणि नेपच्यून हा रवी बरोबर आलेला आहे. हा देखील जलतत्वाचा ग्रह आहे. अग्नितत्व दूषित होणार आहे, जलतत्व देखील दूषित होणार आहे. त्यामुळे कफजन्य आजार, वातजन्य आकार, अग्निमंद झाल्यामुळे पचनाचे आजार असे त्रिदोष आपल्याकडे पाहायला मिळणार आहे. तर त्या दृष्टीने आपण काळजी घ्यावी.
मीन राशीवाल्यांना विशेषतः पायाची काळजी घेणे आवश्यक आहे. पाय सांभाळणे, पायाशी संबंधित काही ना काहीतरी, कारण ऑलरेडी 7.5 आहे त्यांना, तर पायाशी संबंधित काय मीन राशीला पायावर त्याचा या राशीचा अंमल पायावर असतो. तर पाय काही ना काहीतरी इजा होणे या गोष्टी आपल्याला, किंवा पायाला तळपायाला जास्त घाम येणे, अशा काहीतरी घटना आपल्याला पाहायला मिळतात. स्किन संबंधी, कातडी संबंधित आजार हे देखील आपल्याला त्या दृष्टीने काळजी घेणे हे महत्वाचे आहे. तर साधारण ही परिस्थिती कधी सुधारणार आहे? तर सध्या गुरुबळ आपल्याला नाहीये, तो मिथुन राशीमध्ये आहे हे सर्वांना माहिती आहे. तर गुरुचं अतिचारी गती, त्यानंतर कर्क राशी, परत मिथुन राशी हा योग आपल्याला ह्या वर्षी पाहायला मिळालेला आहे. या वर्षी म्हणजे 2025 पासनं हा गुरुचा अतिचारी गतीचा गुरु आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे पुढे जाणाऱ्या घटना ह्या मात्र निश्चितच अडकलेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. साधारण 2 जूनला गुरु हा कर्क राशीत जाणार आहे आणि तो उच्च होणार आहे. कोणाचा तरी आवाज येतोय, डिस्टर्ब होतोय. 2 जूनला हे गुरुबळ आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आतापर्यंत रखडलेली जे कमी आहेत म्हणा, प्रमोशन म्हणा, किंवा नोकरीमध्ये प्रोजेक्ट न मिळणे या घटना पण आपल्याला या कालावधीत दिसल्या आहेत. त्याचबरोबर विवाह, ज्यांची इच्छा आहे त्यांचे विवाह देखील रखडलेले आहेत, पुढे सरकत नाहीत. त्याचबरोबर नोकरीवाल्यांचे प्रश्न देखील, नोकरीत बदल, नोकरी कधी मिळेल, ह्या सर्व गोष्टी 2 जून नंतर आपल्याला मार्गी लागायला काहीच हरकत नाहीये. पण त्यासाठी आपल्याला काही प्रमाणामध्ये उपासनेची जोड देणे पण महत्वाचे आहे. तर जास्तीत जास्त गुरुची उपासना करा, कारण गुरुबळ आहे तर सर्व गोष्टी आपल्याला निश्चित चांगल्या पद्धतीने मिळणार आहेत. कलियुग आहे, तर इथे आपल्याला देवापर्यंत जाण्यासाठी गुरुची मदत ही निश्चितच घ्यावी लागते. तर म्हणून गुरुची उपासना सर्व कार्यसिद्धीसाठी महत्वाची असते. त्याचबरोबर ज्यांना 7.5 सुरू आहे, किंवा कुंभ राशीत हा 5 ग्रहांचा योग आहे, त्यामुळे शनी मारुतीची उपासना देखील करावी. म्हणजे वातजन्य, वायुजन्य जे काही आजार आहेत त्यापासून आपल्याला प्रोटेक्शन मिळणार आहे. त्याचबरोबर रुद्राची उपासना करावी, शिव उपासना करावी, ही निश्चितच आपल्याला महत्वाची आहे. तर सर्व एकंदरीत आरोग्याचा विचार करता रवी हा आरोग्याचा ग्रह आहे. सत्ता, प्रसिद्धी, राजकारण आणि कुठल्याही पद्धतीचे करिअर मधले यश आहे, तर त्यासाठी रवी हाच महत्वाचा आहे. तर त्यामुळं सूर्यकवच, सूर्यस्तुती, आदित्य हृदय स्तोत्र हे निश्चितच रोज वाचावे. यामुळे आपल्याला वातजन्य विकार, संधिवात वगैरे सर्व गोष्टी याची पचन व्यवस्थित राहणे या गोष्टी चांगल्या आपल्याला मिळायला सुरुवात होईल. दोन्ही डोळ्यांसाठी रवी आणि चंद्र महत्वाचे आहेत. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेणे महत्वाचे आहे. आणि इथे चंद्रग्रहण आहे, सिंह राशीमध्ये आहे. सिंह राशीचा स्वामी रवी, म्हणून रवीची उपासना करायची, कारण तो आरोग्याचा प्रमुख ग्रह आहे. आणि चंद्र केतू ग्रहण योग झालेला आहे. तर त्यासाठी चंद्राची उपासना म्हणजे आपण शिव उपासना करायची. जास्तीत जास्त ओम नमः शिवाय मंत्र जप करणे, किंवा शिवस्तुती, किंवा बाकी काही ज्या गोष्टी आहेत तर त्या निश्चितच आपण कराव्यात. म्हणजे या ग्रहणामध्ये मनस्थिती बिघडणार नाही, आणि त्या दृष्टीने आपलं मन म्हटलंय ना, की मन चंगा तो कटोती में गंगा, या गोष्टी आपल्याला निश्चितच पाहायला मिळणार आहेत. तर असा सर्व योग आपल्याला या ग्रहणाचा पाहायला मिळणार आहे. तर आपण एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहात, त्यानुसारच तर्कशास्त्र आहे म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे. तर तसा तर्कशास्त्राने विचार करा. तुम्हाला जे काही प्रश्न अडलेले आहेत त्याची उत्तरे तुम्हाला मिळणारच आहे. शोधा म्हणजे सापडेल, हे तत्व ज्योतिषशास्त्राचं आहे. आणि तसा तुम्ही विचार मनामध्ये ठेवा, तुम्हाला तुमची उत्तरे निश्चितच मिळतील. तर आज मला आपलं अल्पज्ञान लोकांपुढे, तुमच्या पुढे ज्या सर्व तज्ञ मंडळी आहेत तुमच्या पुढे मांडण्याची संधी दिली, तर त्याबद्दल मी सर्वांचेच धन्यवाद देते. नमस्कार. ज्यांना कोणाला काही प्रश्न विचारायचे सुत्रावेताईंना, त्यांनी त्यांचा कॅमेरा चालू करायचा, त्यांचं नाव सांगायचं, कोणत्या शहरातून बोलतो ते सांगायचं, आणि मग डायरेक्ट प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. हा नमस्कार, बोला. मी प्रशांत महाजनी,
पुण्यातनं बोलतोय. मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतोय. तर मला प्रश्न असा आहे की माझ्या नात्यामध्ये एक महिला आहे की तिचे 9 महिने भरलेले आहेत आणि कालच तिचे 9 महिने भरलेले आहेत. तर वेद कधीपासून पाळायचे आणि काय काळजी घ्यायची ते मी ग्रहणाच्या तुम्हाला काळात? सांगितलं ना, साधारण 11 नंतर सांगितलंय गर्भवती महिलांना. आणि आता ओके. त्यांचे दिवस भरले आहेत. साधारण अधान कुंडली पाहता 4थ्या-5व्या महिन्यात सर्व अवयव निर्माण होतात. तर तोपर्यंतच बरं. गर्भवती महिलांनी तशी काळजी घेणे महत्वाची आहे. तरी पण जुन्या हो. रूढी परंपरा चालू आहे, तर कापणे या गोष्टी टाळणे महत्वाचे आहे. तर हो. 11 पर्यंत 11 नंतर खावे आणि लिक्विड डाएट आपण घेऊ शकतो, तसं काही नाहीये. हो, हो. चालेल. चालेल. धन्यवाद मॅडम. अजून कोणाला काही शंका आहे? मॅम, बोला. तुम्ही जे सांगितलं लग्न राशीनुसार सांगितलं, तर मग ते जन्म राशीनुसार पण ऍप्लिकेबल असेल का? तुमच्या राशीमध्ये आता लग्न राशीवरून लगेच म्हणजे आपण 100 पैकी 80 लोकांचं लग्न तर सेम असतं. मग त्यानुसार फळे बरोबर अचूक मिळतात. म्हणून ते सांगितलेलं आहे. तर राशीनुसार पण तुम्ही पहा, तुमची राशी कुठे आहे? त्यानुसार ती दृष्टी कुठे टाकणार आहे हे ग्रहण. आपल्याला दृष्टी वगैरे सर्व माहिती आहेत. हो. राहू केतूची 3, 5, 7 दृष्टी आणि चंद्राची तो समोर बघतो 7व्या स्थानावर दृष्टी. चालतंय. तर हो, तसं बघा तुम्ही. ओके. थँक्यू. भाग्योदय ज्योतिष हल्ली कुंडली मंथन म्हणजे 17वी ताई आणि मी स्वतः हेमंत राननवरे मागच्या पाडव्यापासून व्याख्यान मला अविरत चालू आहे. या पाडव्याला व्याख्यान मला चालू करायला 1 वर्ष पूर्ण होत आहे. 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्याच्यामध्ये एक गुरुवार असा टळलेला नाही की जिथं व्याख्यान झालं नाही. आणि व्याख्यानासाठी अनुभवी व्यक्ती, वेगवेगळे व्यक्ती, वेगवेगळे विषय घेऊन आलेलो आहे आम्ही. आज मी झी टीव्हीवर भविष्य सांगणारे ज्योतिषी आहेत अतुल शास्त्री भगरे गुरुजी. मी त्यांच्याशी बोललेलो आहे. त्यांना सांगितलेलं आहे की गुरुजी आमच्या व्याख्यानाला 1 वर्ष कंप्लीट होता. मला एक तुमचं व्याख्यान द्या. ते पण कोणता विषय? सप्तशतीचे पाठ. सप्तशतीचे पाठ आणि मानवी जीवनावर होणार त्याचे परिणाम या विषयावर. कारण का मला गुरुजींचा, अतुल शास्त्री भगरे गुरुजींचा माझा जवळचा संबंध आहे. मी नाशिकचा असल्या कारणाने मी प्रत्यक्ष त्यांना काही वेळा भेटलेलो आहे आणि ते पण मला ओळखतात. मी शब्द टाकल्यानंतर त्यांनी मला सांगितलं एप्रिल मध्ये मी तुझ्यासाठी 1 दिवस गुरुवारी देतो, व्याख्यान द्यायला तयार झालेले आहेत. सप्तशतीच्या पाठाचं महत्व आणि मानवी जीवनावर त्याचे होणारे परिणाम, शुभ परिणाम, की त्या सप्तशतीच्या पाठामध्ये काय काय महत्व आहे, कोणते स्तोत्र महत्वाचे आहेत, याचं सगळं विश्लेषण ते करणार आहेत. भाग्योदय ज्योतिष व कुंडली मंथन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज ग्रहण आणि ग्रहणाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम, शुभ किंवा अशुभ, याच्या संबंधी सखोल ज्ञान, 1 तासाचं ज्ञान त्या सूत्रावितांनी दिलेलं आहे. त्याबद्दल मी स्वतः भाग्योदय ज्योतिष व कुंडली मंथन यांच्यातर्फे सूत्रावितांचे आभार व्यक्त करतो. यापुढेही असे वेगवेगळे विषय घेऊन सूत्रावितांनी व्याख्यान द्यावं ही त्यांना आग्रहाची विनंती, कळकळीची विनंती करतो. आज व्याख्यानाला असंख्य लोक आलेत, ज्ञान अर्जन करायला आले, त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो व आजची मीटिंग संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. सर्व उपस्थित लोकांचे माझ्यातर्फे देखील धन्यवाद देते.